इयत्ता 7वी विद्यार्थ्यांनो, कालच्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्रजीतील पहिल्या 2 कवितांचा अभ्यास केलेला आहे. काल आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला 1.3 ॲक्टिव्हिटी नंबर 1.3 या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला एक शॉर्ट स्टोरी दिलेली आहे, म्हणजे कथा दिलेली आहे. या कथेचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. शॉर्ट स्टोरीचं नाव आहे लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल म्हणजे मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली अधिक हुशार असतात किंवा समंजस असतात. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल, मोठ्या माणसापेक्षा लहान मुली समंजस्य असतात. या कथेमध्ये 2 मुलीमधला भांडण आणि त्या मुलींचं भांडण मोठ्या व्यक्तीपर्यंत पोचतं आणि मोठ्या व्यक्तींमध्ये भांडण सुरू असतानाच या 2 लहान मुली परत एकत्र खेळायला येतात. म्हणजे मोठ्या माणसानं सुद्धा जे काही आपलं भांडण असेल किंवा वैरत्व असेल ते विसरून हिंसा न करण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि अहिंसेच्या वाटेनं चाललं पाहिजे. या कथेचे लेखक काउंट लिव निकोलिच टॉलस्टॉय किंवा लिओ टॉलस्टॉय आहेत. या लेखकानं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या बोध देणाऱ्या कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यांनी बऱ्याच लेखन हे लहान मुलांवरती केलेलं आहे किंवा त्यांच्या अनेक कथा ह्या लहान मुलांच्या आहेत. अशीच एक कथा या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. त्या कथेचं नाव आहे द गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. म्हणजे मुली ह्या मोठ्या माणसांपेक्षा सामंजस्य असतात किंवा हुशार असतात. मग आपण कथेला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर लेखकाचा परिचय या ठिकाणी थोडक्यामध्ये दिलेला आहे. काउंट लिओ निकोलविच टॉलस्टॉय किंवा लिओस टॉलस्टॉय was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories and philosophical works. Greatest म्हणजे महान. ग्रेटेस्ट म्हणजे काय? महान. लिओ टॉलस्टॉय हे महान लेखक होते त्यावेळचे. त्यांनी अनेक कादंबऱ्या, नॉवेल्स म्हणजे कादंबरी, शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा, अँड फिलॉसॉफिकल वर्क्स म्हणजे वैचारिक कार्य, विचारवंत ज्याला म्हणतो आपण फिलॉसॉफर्स, तसे लिओस टॉलस्टॉय हे काय होते? एक विचारवंत होते. His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. Grown-ups म्हणजे मोठ्या माणसं, मोठ्या व्यक्ती. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावित होणे.
त्यांच्या कल्पना, आयडियाज म्हणजे कल्पना, लिवो टॉल्स्टॉयच्या कल्पना ज्या होत्या त्या नॉन व्हायलन्स होत्या, अहिंसेचा मार्ग. व्हायलन्स म्हणजे नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, अहिंसेचा मार्ग किंवा अहिंसेच्या कल्पना होत्या. त्यांच्या कल्पनेवर प्रभावित होऊन महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग हे जगामध्ये महान व्यक्ती ठरल्या. टॉल्स्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. त्यांनी लहान मुलांसाठी अनेक कथा लिहिलेल्या आहेत. दिस इज वन ऑफ देम. आणि त्या कथापैकीच ही कथा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोनअप्स. म्हणजे आता ही जी कथा आहे ही कथा मोठ्या माणसांसाठी एक प्रकारचा मेसेज दिलेला आहे. तर प्रत्यक्ष आपण या ठिकाणी कथेला सुरुवात करतोय. इट वॉज अन अर्ली ईस्टर. अर्ली ईस्टर, ईस्टर या वेळेस काय झालेला होता, लवकर आलेला होता. ईस्टर म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस. ईस्टर, ईस्टर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस, त्याला ईस्टर म्हणतात ख्रिश्चनामध्ये. In the yards, lay snow and reels ran down the village. लवकर आल्यामुळं काय झालेलं होतं, तर अजून बर्फ बाहेर पडत होता किंवा जमिनीवरती बर्फ होता. अँड रील्स, रील्स छोटे छोटे ओढे, छोटे छोटे ओढे वाहत होते गावामधून. व्हिलेज म्हणजे खेडेगाव. अ लार्ज puddle had run down from a manure pile into a lane between two farms. काय म्हटलं बघा, अ लार्ज पडल. पडल म्हणजे काय, डबकं. पडल म्हणजे डबके. पाईल म्हणजे खताचा ढिगारा. मॅन्युअर पाईल म्हणजे शेणखताचा ढीग किंवा एकत्र करून ठेवलेलं शेणखत. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इन टू अ लेन बिटवीन टू फार्म्स. आणि दोन शेताच्या मधून एक लेन, जी मोकळी जागा होती त्या ठिकाणी काय होतं, हे पडल होतं म्हणजे डबकं होतं दोन शेतांच्या मधलं. अँड ॲट दिस पडल टू गर्ल्स, वन ओल्डर दॅन द अदर. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी दोन मुली होत्या, एकमेकींना भेटल्या. एक जण जी होती ती दुसरीपेक्षा थोडीशी मोठी होती. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय दिअर मदर्स. आणि त्या दोघींना ईस्टरच्या सणामुळं काय केलेलं होतं, बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय दिअर मदर्स इन न्यू क्लॉथ्स. आणि त्या दोघींना काय केलेलं होतं, त्या ठिकाणी त्यांच्या आईनं नवीन ड्रेस दिलेला होता. द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस. त्या लहान मुलीचा ड्रेस कसला होता, ब्ल्यू कलरचा होता म्हणजे निळा त्या ठिकाणी तिचा ड्रेस होता. अँड द एल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन. आणि जी मोठी होती तिला कसला होता, पिवळा आणि त्याच्यावरती नक्षी कोरलेली होती. डिझाईन म्हणजे नक्षी. बोथ हॅड दिअर हेड्स रॅप्ड इन अ रेड कर्चिप्स. आणि दोघींना काय केलेलं होतं, आपल्या डोक्यावरती लाल रुमाल बांधलेला होता. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल. चर्चमधली प्रार्थना संपल्यानंतर त्या दोन मुली कुठे गेलेल्या होत्या, त्या डबक्यावरती गेलेल्या होत्या. हिअर दे शोड दिअर न्यू गारमेंट्स टू ईच अदर. आणि त्या दोघी काय करत होत्या, त्या ठिकाणी
तर त्यांची कपडे एकमेकींना दाखवत होत्या. अँड बिगॅन टू प्ले, आणि नंतर त्यांनी काय केलं, खेळायला सुरुवात केली. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन, बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. काय बघा, दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. दे वॉन्टेड, त्यांना त्या पाण्यामध्ये किंवा त्या डबक्यामध्ये डुबायचं होतं किंवा डुबकी मारायची होती, उडी मारायची होती. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल. ती लहान मुलगी त्या पडलमध्ये गेली किंवा डबक्यामध्ये गेली. विथ हर शूज, तिनं काय केलं होतं, पायामध्ये शूज घातले होते आणि ते शूज सहित ती डबक्यामध्ये गेली. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर, परंतु मोठी मुलगी काय सांगते बघा, डोंट गो मलाशा. त्यांची नावं काय आहेत, एकीचं नाव मलाशा आहे. डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कॉल्ड यू. तुझी आई काय करेल, तू जाऊ नको डबक्यामध्ये, तुझी आई काय करेल, तुला शिक्षा करेल. आय विल टेक ऑफ माय शूज. ते काय म्हणते, मी माझे शूज काढून ठेवते. अँड यू डू द सेम. तू पण काय कर, तुझे शूज काय कर, काढून ठेव आणि पाण्यामध्ये. द गर्ल टूक ऑफ देअर शूज, राइज्ड देअर स्कर्ट्स अँड वॉक्ड थ्रू द पडल टुवर्ड ईच अदर. त्या मुलींना काय केलं, आपले शूज बाजूला काढले, त्यांचे स्कर्ट्स जे होते म्हणजे फ्रॉक ज्याला म्हणतो आपण, झग्गा, स्कर्ट्स म्हणजे झगा, तो त्यांनी वरती घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये जायला सुरुवात केली किंवा त्या डबक्यामध्ये गेलेले आहे. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड. मलाशा स्टेप्ड, मलाशानं पाय टाकल्यानंतर तो तिच्या गुडघ्यापर्यंत गेलेला आहे किंवा गुडघ्यापर्यंत पाणी आहे असं म्हणते. ते काय म्हणते बघा, मलाशा काय म्हणते, इट इज डीप आकुलका आय एम अफ्रेड. ती लहान मुलगी, इट इज डीप, लहान मुलीला सांगते की हे काय आहे, डीप म्हणजे खोल असणे, डबके काय आहे, खोल आहे, डबके खोल आहे. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे, मला भीती वाटते म्हणते आकुलका, हे खोल आहे. नेवर माइंड, सी रिप्लाइड. आकुलका म्हणते काळजी करू नकोस. इट विल नॉट बी एनी डीपर, आता याच्यापेक्षा खोल नाही ती म्हणते. कम स्ट्रेट टुवर्ड मी, माझ्याकडे काय कर, सरळ ये. दे केम क्लोजर टू ईच अदर, त्या दोघी एकमेकीच्या जवळ आलेले आहेत. आकुलका सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. ती काय म्हणते, डबक्यामध्ये उडी मारू नको, बट वॉक सॉफ्टली, सावकाश चाल म्हणते. सी हॅड ब्रेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर अँड बी स्पॅटर. काय म्हणते बघा, सी हॅड ब्रेअरली, मलाशानं काय केलं, धपकन पाण्यामध्ये पाय बुडवला आणि आकुलकाच्या नव्या जाग्यावरती काय झाला, चिखल उडवलेला आहे. निळ्या चौकोनामध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा अर्थ बघा. ईस्टर लिहून घ्या वहीमध्ये. ईस्टर, अ ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. ईस्टर इज ऑलवेज अ संडे. ईस्टर हा प्रत्येक म्हणजे रविवारी, नेहमी रविवारीच येत असतो, म्हणून त्याला ईस्टर संडे म्हणतात. ख्रिश्चनांचा पवित्र अशा प्रकारचा सण आहे, तो अनेक देशामध्ये साजरा केला जातो, त्याला ईस्टर संडे या नावानं ओळखलं जातं. आता रील्स
रील्स स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर, स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर, पाण्याचा लहान ओहळ किंवा झरा, त्याला रील्स असं आपण म्हणतो. प्रवाह, स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर, पाण्याचा लहान प्रवाह. पाईल म्हणजे हीप, खताचा ढीग, शेणखत, शेतामध्ये घालतात ते खत. गेसेस द मिनिंग ऑफ, या दिलेल्या शब्दांचा अर्थ शोधायचा आहे. पडल म्हणजे डबके, करचिप्स म्हणजे करचिप्स म्हणजे हातरुमाल किंवा रुमाल, आपण त्याला असं म्हणतो. करचिप म्हणजे काय? आणि बिस्पॅटर, बिस्पॅटर म्हणजे चिखलाचे शिंतोडे, चिखलाचे शिंतोडे, चिखलाचे शिंतोडे. त्याच्यानंतर पेज नंबर 12 वरती बघा चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये दोन मुली एकमेकीच्या समोर उभा आहेत. आतापर्यंत काय पाहिलं आपण की त्या मुलीनं काय केलेलं आहे, पाण्यामध्ये धपकन पाय टाकलेला आहे आणि त्याच्या चिखलाचे शिंतोडे हे त्या कोणाच्या अंगावरती उडलेले आहेत, मलाशाच्या अंगावरती उडलेले. आकुल्काज न्यू ड्रेस अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. शिंतोडे कोणाच्या अंगावरती उडले? आकुल्काच्या. मलाशानं काय केलं, पाण्यामध्ये पाय धपकन टाकला आणि त्याचे शिंतोडे हे आकुल्काच्या ड्रेसवरती उडलेले आहेत, डोळ्यावरती उडलेले. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her. आणि ती काय झालं, तिनं पाहिलं तिच्या ड्रेसवरती अशा प्रकारचे शिंतोडे उडलेले, तिला राग आला. She grew angry at Malasha and scolded her. आणि ती काय करू लागली, तिला भांडू लागलेली आहे. And run after her and wanted to strike her. आणि ती तिच्याबरोबर भांडण करू लागली आणि काय करू लागली, तिच्या पाठीमागं पळू लागलेली. Malasha was frightened and seeing what trouble she had caused jumped out of the puddle and run. मलाशानं काय केलं, भीती वाटली तिला आणि ती काय करू लागलेली आहे, घराकडं पळू लागलेली आहे. सीइंग व्हॉट ट्रबल, काहीतरी घडणार आहे म्हणून ती घराकडं पळू लागलेली. आकुल्काज मदर पास्ड बाय. आणि एवढ्यामध्ये आकुल्काची आई तिथून जात असते. She saw her daughter's dress bespattered and soiled. तिनं त्या आकुल्काच्या आईनं पाहिलं की त्या आकुल्काचा जो ड्रेस होता त्या ड्रेसवरती माती आणि पाण्याचे शिंतोडे उडलेले तिनं पाहिले. Fear occurs one. Did you get yourself so dirty? ॲकर्स म्हणजे निंद व्यक्ती. कोण आहेत? ॲकर्स वन. कोण आहे ती व्यक्ती? हिअर ॲकर्स वन. डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी? कुणी तुला अशा पद्धतीनं गहाण केलं असं ती म्हणते. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. आकुल्का म्हणते की मलाशानं काय केलं, हेतू जाणून बुजून
माझ्यावरती अशा प्रकारचे शिंतोडे उडवलेले आहेत. आकुल्काज मदर ग्रेप्स मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर निक. गेव आकुल्काज मदर, आकुल्काच्या आईनं काय केलेलं आहे, मलाशाला घट्ट पकडलं आणि तिच्या मानेवरती एक जोराचा फटका मारलेला आहे आणि मलाशा ओरडू लागलेले. मलाशा बिगॅन टू आउल, मलाशा बिगॅन टू आउल, HOWL. आउल म्हणजे काय, HOWL, आक्रोश करणे, ओरडणे. त्या आकुल्काच्या आईनं तिच्या मानेवरती एक फटका मारल्यानंतर मलाशा ओरडू लागली किंवा आक्रोश करू लागली. आऊल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. आणि आकुल्काचा मलाशाचा आवाज ऐकल्यानंतर तिची आई घरातून बाहेर आलेली आहे. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर, सी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. ती विचारते तिच्या शेजारणीला की माझ्या मुलीला तू का फटका मारला. सी बिगॅन टू स्कॉल्ड हर नेबर. आणि ती ओरडू लागलेली आहे. अशा पद्धतीनं 2 पेजेस आहेत. याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत बघा. लिसन अँड आन्सर. Why did Akulka want to strike Malasha? Why did Malasha run home? Why did Akulka want to strike Malasha? Akulka Malashala का मारणार होती? आणि why did Malasha run home? आणि Malasha घराकडे का पळत होती? Accursed one म्हणजे bad child, वाईट मूल. A word used in a informal speech to show anger. इन्फॉर्मल स्पीच आहे. नॅप ऑफ हर निक म्हणजे द बॅक ऑफ द निक, मानेच्या वरचा भाग. लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी. बघा एक्झाम्पल दिलंय. लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी. एक्झाम्पल्स काय, सेड, स्कॉल्ड, स्कॉल्डेड, रिप्लाइड. अशा पद्धतीचे शब्द तुम्ही स्टोरीमध्ये आलेले जे आहेत, म्हणजे बोलण्याचे, बोलले जातात ते शब्द, बोलणे, अशा पद्धतीचे शब्द कोणकोणते आलेले आहेत तर ते तुम्ही स्टोरीमधून शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे.